नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जो आपल्याला नैराश्याच्या अंधारातून बाहेर काढून आशेच्या प्रकाशाकडे घेऊन जाईल. हा प्रवास आहे आंतरिक शांती मिळवण्याचा. हे विवेचन आधारित आहे आदरणीय लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या निराशा से बचे आशावादी बनकर जिये या अप्रतिम पुस्तकावर. आपण त्यातीलच काही महत्त्वाचे विचार समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर मग पाहूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण सुरुवात करणार आहोत जीवनातील सुखदुःखापासून. मग पाहू दुःखाचं मूळ कारण काय आहे, त्यानंतर कर्मयोगाचा मार्ग, समर्पणाची शक्ती आणि शेवटी अढळ आशेचं रहस्य. तर सगळ्यात आधी आपण बोलूया जीवनातील सुखदुःखाबद्दल. तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, नाही का? आपलं आयुष्य हे असंच आहे. कधी हास्य, यश आणि कौतुकाचे क्षण येतात, तर कधी अश्रू, अयश आणि टीका वाट्याला येते. हे चढउतार तर येतच राहणार. पण मग प्रश्न हा पडतो की आपण खरंच फक्त परिस्थितीच्या हातातील खेळणं आहोत का? जे काही बाहेर घडतंय त्याच्या तालावरच आपल्याला नाचावं लागणार आहे का? आता पुढे जाऊया आणि बघूया की या सगळ्या भावनिक चढउतारांचं, या दुःखाचं खरं मूळ कुठे आहे. आणि ते मूळ आहे आसक्तीमध्ये. लेखक सांगतायत की आपल्याला 2 साखळ्यांनी बांधून ठेवलं आहे. पहिली म्हणजे आसक्ती, संपत्ती, कुटुंब, आपल्या वस्तू याबद्दलची, आणि दुसरी म्हणजे अभिमान, आपल्या ज्ञानाचा, पदाचा, आपण जे काही मिळवले त्याचा अहंकार. आणि गंमत बघा, जेव्हा आपण या सगळ्या तात्पुरत्या गोष्टींनाच खरं आणि कायमचं समजू लागतो, तेव्हा आपला अहंकार एखाद्या मातीच्या घरासारखा ठिसूळ होऊन जातो. जरा धक्का लागला की कोसळणार. यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एका कठीण दगडावर आपण हातोडा मारला, तर काय होईल? तो दगड प्रतिकार करेल आणि त्याचे तुकडे तुकडे होऊन जातील. तो आघात सहनच करू शकणार नाही. पण याउलट विचार करा एका लवचिक चेंडूचा. त्यावर आघात झाला तर तो दबतो, तो आघात सामावून घेतो आणि पूर्वीपेक्षाही जास्त उंच उडी घेतो. आपली मानसिकता दगडासारखी कडक नसावी, तर या चेंडूसारखी लवचिक असावी. तर मग ह्या आसक्तीच्या आणि अहंकाराच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये, विशेषतः भगवद्गीतेमध्ये ह्यावर एक अप्रतिम उपाय सांगितला आहे. आणि तो उपाय आहे अनासक्त कर्मयोग. याचा अर्थ खूप सोपा आहे. आपलं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण निष्ठेने करायचं, पण त्याच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही. हे मी करतोय हा भावच सोडून द्यायचा. इथेच सगळा फरक आहे. बघा, जेव्हा आपण आसक्तीने कर्म करतो तेव्हा अहंकार वाढतो, फळाची चिंता लागते आणि मन अशांत होतं. याउलट अनासक्त कर्म आपल्याला कर्तव्याची प्रेरणा देतं, फळाच्या चिंतेतून मुक्त करतं आणि त्यामुळे मानसिक संतुलन टिकून राहतं. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण रोजच्या जीवनात हे अनासक्त कर्म करायचं कसं? ते प्रत्यक्षात कसं आणायचं? याचं उत्तर मिळतं उपनिषदांमध्ये. तिथे एक सुंदर श्लोक आहे, यत यत कर्म प्रकुर्वेत तद ब्रह्मणी समर्पयेत. म्हणजे तुम्ही जे काही कर्म करता ते सर्व त्या ईश्वराला, त्या ब्रह्माला समर्पित करा. आणि इथेच समर्पणाची शक्ती समोर येते. यालाच ब्रह्मार्पण असं म्हणतात. याची प्रक्रिया एकदम सरळ आहे. पहिलं म्हणजे आपलं काम पूर्ण निष्ठेने आणि क्षमतेने करा. दुसरं, हे मी करतोय हा कर्तेपणाचा भाव सोडून द्या. आणि तिसरं, त्यातून जे काही फळ मिळेल, चांगलं किंवा वाईट, ते त्या उच्च शक्तीला अर्पण करा. बस, मग आपल्यावर कोणतंच ओझं राहत नाही. एकदा का आपण कर्माचं फळ समर्पित केलं की झालं. मग यश मिळालं तरी त्याची चिंता नाही आणि अपयश आलं तरी त्याचं नैराश्य नाही. आपलं मन या सगळ्या धक्क्यांपासून सुरक्षित राहतं. आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. जेव्हा मन असं स्थिर आणि चिंतामुक्त होतं, तेव्हाच आपल्याला अढळ आशेचं रहस्य उलगडतं. समर्पणाच्या या साधनेमुळे आपला आशावाद क्षणिक राहत नाही, तो अजर अमर बनतो. तो आपल्या स्वभावाचाच एक भाग बनून जातो. हे फक्त भारतीय तत्वज्ञान सांगत नाही, तर पाश्चात्य विचारवंतांनीही हेच म्हटलं आहे. महान तत्वज्ञ ॲरिस्टॉटल म्हणाले होते, आपली कर्मे देवावर सोपवल्याने आशावाद अजर आणि अमर बनतो. देवच सर्व आशेचं केंद्र आहे. आणि याचं एक अगदी आधुनिक उदाहरण म्हणजे हेनरी फोर्ड. ते म्हणायचे, मी माझ्या कामांचा व्यवस्थापक आणि मालक देवाला बनवला आहे, त्यामुळे मला कोणतीच चिंता उरत नाही. आणि याचमुळे मी जास्त निरोगी आणि समाधानी राहतो. बघा किती सुंदर विचार आहे. तर या सगळ्या विवेचनाचं सार काय आहे? सार हेच की खरं स्वातंत्र्य म्हणजे आयुष्यात समस्या नसणं नव्हे, तर समस्यांना संतुलित मनाने आणि कधीही न ढळणाऱ्या आशेने सामोरं जाण्याची आंतरिक शक्ती मिळवणं.
जेव्हा आपण आपलं आतलं जग बदलतो तेव्हा बाहेरच्या जगाला सामोरं जाण्याची ताकद आपल्याला आपोआप मिळते.